बघतेस घाबरतेस या रोडला एकदम आणि एकदम ईश्वर जाधव गाव कुठलं समनेर आहे हो दे हिच्यामुळेच मला सगळं बघायला मिळतं ना तर काय मला एवढं काय आयडिया पण नसतो. सो गुड मॉर्निंग पब्लिक, कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगलेच असतील. आम्ही चाललो इगतपुरीला. बबलीच्या लग्नानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, लग्न झालं, हळद झाली, सर्व एकदम छान असा प्रोग्राम झालाय. त्यानंतर आम्हाला दोघांना फिरायला आत्ता कुठे चान्स मिळालाय. आता आम्ही फ्री झालोत म्हणून आम्ही दोघं जण पिकनिकला चाललोय. आता मी आलोय माझ्या बायकोला घ्यायला तिच्याच बिल्डिंगमध्ये आणि इथूनच ती माहेरी आलेली, तर आता तिला सासरी पण म्हणजे पिकनिक करणार आणि तिथून डायरेक्ट सासरीच घेऊन जाणार. तर ती अशा प्रकारे आता ती आली आहे, तिचीच वाट बघत होतो. हॅलो, गुड मॉर्निंग, कशी आहेस? मस्त, तू कसा आहेस? मस्त. कोणते रिसॉर्ट आहे ते? नेचर्स ड्रीमलँड. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता पोहोचलो आहोत भिवंडी रोड हायवे, दिल्ली दरबार ढाब्याजवळ. पेट्रोल पंपच्या इथे आहोत आणि भरपूर असं ट्रॅफिक लागलं इथे. ट्रॅफिक जॅममुळे खूप बोर होत आहे. त्याचबरोबर माझ्या बायकोचं इथे वर्क फ्रॉम होम चालू झालेलं आहे. लॅपटॉप इथेच गाडीमध्ये चालू करून तिचं काम तिने चालू केलेलं आहे. तर मग गाईज आता आम्ही ट्रॅफिकमध्ये कंटाळून वाजलेत 11 आणि आता आलो आम्ही सँग्रीला रिसॉर्टमध्ये. सँग्रीला रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. तिकडे आम्ही आता जस्ट ब्रेकफास्टसाठी आलो आहे. ब्रेकफास्ट करणार आणि पुन्हा जाणार. गाडी त्या साईडला लावली आम्ही ऑपोजिट साईडला. तिथून जाणार पुढे समृद्धी महामार्ग पकडणार. तू काय खाणार आहेस? इथे असं छोटंसं काउंटर आहे आणि इकडे ब्रेकफास्टसाठी यांचं हॉटेल, सँग्रीलाचं आउटडोअर हॉटेल. हा आतला व्ह्यू आहे सँग्रीला रिसॉर्टचा आणि आम्ही बाहेरच्या साईडला जस्ट ब्रेकफास्टसाठी आलो आहे. ही फोटो काढण्यामध्ये दंग आहे. तू काय खाणार आहेस? काय खाणार आहेस पल्लवी? काय खाणार आहे? फोटो नंतर. मसाला डोसा म्हणजे तुला 1 तास लागणार खायला अजून. माझं ॲज युजल. मला काय आवडतं सांग? हो गाईज, आम्ही आता समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत आणि समृद्धी महामार्ग हा सुरू झाला आहे आमने फाट्यावरून. जो लेटेस्टवाला टनल रोड आता सुरुवात केला आहे, जो डायरेक्ट कसारा घाट वगळता डिरेक्टली आपण जाणार आहोत टनल मार्गे. 7.8 किलोमीटरचा राऊंड टनल आहे आणि या रस्त्याची सुरुवात अशा प्रकारे झाली आहे. थोड्याच वेळात टनलचे वगैरे सगळे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. अशी स्तब्ध बसलेस, घाबरतेस या रोडला? चला गाईज. हॅलो, फायनली त्या टनल जवळ आलो आहे कसारा घाटाच्या आणि अशा प्रकारे हा टनल चालू झाला आहे. चला, टनलचा आनंद घेतो मी आणि व्हिडिओ इथे थांबवतो, रेस्ट करतो. सो आता इगतपुरीचा टनल संपला आहे. रिसॉर्टच्या नियर बाय 4.9 किलोमीटर आहोत. गावच्या रोडसारखा रोड आहे आणि त्या रोडवरती एकदम छोटा रोड आहे. त्या रोडवरून चाललो आहे. अराऊंड 14 मिनटं दाखवते मला. एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते. पास होताना प्रॉब्लेम होतो, गाडी पास होताना. चला ठीक आहे, खूप एक्सायटेड आहोत आम्ही. ही झोपा काढते बायको. आणि गाईज फायनली आम्ही आता पोहोचलोय नेचर्स ड्रीमलँड हॉलिडे होम. हा बुकिंग आहे. हो हो हो, आतमध्ये पार्किंग ना. बघू शकता अशा प्रकारे आम्ही पोहोचलो. आता गाडी पार्क करतोय. पार्किंगसाठी स्पेस इकडे दिलाय. हो 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 हो. आम्ही आता पोहोचलो आहे नेचर्स ड्रीमलँडमध्ये आणि खरंच एकदम ड्रीमीलँडच आहे.
एकदम इकडे बघा ग्रीनरी, आंब्याचे झाड आहेत, सुपारीच्या बागा आहेत आणि असा आमचा स्टेचा रूम आहे. पूल साईड व्ह्यू, हा पूल साईड व्ह्यू आणि हा आमचा रूम बघू शकता. टेंट हाऊस टाईप असा समोरचा एक्झॅक्ट व्ह्यू आहे आमचा, बघू शकता. खूप सुंदर असा समोर रेन डान्स आहे, स्विमिंग पूल. हो वाव, एकदम लक्झरियस असा रूम आम्हाला मिळालेला आहे. थोडा वुडन कॉटेज टाईप आहे आणि वरती टेंट. आणि अशा प्रकारे आम्ही हो ड्राईव्ह करून करून दमलोय. वाव, लुक ॲट दिस ब्युटी अँड ब्युटी वुमन. ती गेली गडीच्या बघायला बाहेर काय चाललंय आणि काय नाही. फोटोशूटसाठी सुरुवात केली तिने. वरती डायनिंग एरिया आय गेस. असा एक चिल्ड्रनसाठी छोटा स्विमिंग पूल, हा मोठा. हे आमचे रूम्स आहेत समोर. इकडे रेन डान्ससाठी आहे रोड. रोडच्या साईडने नारळाची झाडं आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. इथे रेस्टॉरंट आहे, हंग्री बर्ड्स. आणि ही सगळीकडे फिरते. लॉक पण नसेल गेला तिने रूमातून. त्या रिसॉर्टपासून एक थोडाच एक 3-3.5 किलोमीटरच्या अंतरावरती असा डॅम आणि सनसेट पॉईंट पण आहे. सुंदर असा व्ह्यू. बाजूला गाव आहे, मस्त असा धरण आहे. इकडे देवीचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो होतो मी. सनसेटचा व्ह्यू आहे मस्तपैकी. सनसेट व्ह्यू बघू शकता तुम्ही. सुंदर असं या गावामध्ये सुंदर अशा प्रकारे रिफ्लेक्शन पण आलंय बघा, बघू शकता तुम्ही. गाडी तिकडे वरती पार्क केली आहे आणि खाली आलोय मी. आणि त्याचप्रकारे इकडे ह्या साईडला शेतकरी आपले भात झोडपणी करतात. झूम करण्याचा प्रयत्न तर खूप केला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भात झोडपणी चालली आहे. जशी कोकणात होते तशी इथेही होते. नक्कीच इकडे व्हिजिट करा. इगतपुरीला स्पॉट आहे. समनेर करून गाव आहे समथिंग. छोटी छोटी देवाची मंदिरं पण आहेत इकडे गावागावात. आणि हेच कॅप्चर करायला मला भेटलं. माझं किती मोठं भाग्य आहे. सर्व गाव फिरून झालं इकडचं. आणि एक छोटा मित्र भेटलाय. ते नाव काय तुझं? ईश्वर. पूर्ण नाव? ईश्वर जाधव. गाव कुठलं? समनेर आहे. अच्छा. या बिचाऱ्याने आम्हाला चांगला असा स्पॉट सांगितला. तो बोलला खाली जाऊन या, फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. तर मग आम्ही मार्केट शोधण्याचा प्रयत्न केला इकडे, पण जवळपास कुठे मार्केट नव्हतं. फेरफटका मारण्यासाठी संध्याकाळचं बाहेर निघालो होतो. गाई म्हशी बघत बघत मस्तपैकी रोडवरून ट्रॅव्हल करतोय. रिसॉर्टमधून थोडा वेळ ब्रेक घेतला, 1 तास जरा बाहेर आलो आउटिंगसाठी. आणि फिरता फिरता इकडची गावची थोडी माणसं भेटतात. आमच्या कोकणातल्या गावातल्या लोकांची पण खूप सारी आठवण येते. आणि आता असा सुंदर असा व्ह्यू आहे बघा, बघू शकता तुम्ही. खूप छान दिसतंय. सनसेट झालेला आहे आणि सनसेट झाल्यानंतर जो व्ह्यू आहे ढगांचा आणि समोर रोडचा बघू शकता. एकट्याच आहे पूलमध्ये. खूप थंड पाणी एकदम. वाव. सो गाईज, जेवणाची वेळ झाली आहे, डिनर टाईम. आणि आम्ही आता डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आणि चला आता आतमध्ये. गाईज, रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यावरती जो गार्डन्स इकडे आहे. आणि अशा प्रकारे हे गार्डन आहे.
खूप थंडी आहे बघा, रूम्स बघू शकता तुम्ही, आणि खूपच जोरात थंडी आहे. मुंबईला तर एवढी अजिबात नाही आहे. आणि हिला मगासपासून खोकला लागला. आणि हे गार्डनचा व्ह्यू आहे, बघू शकता, ती एक्सप्लेन करते. बोल काय आहे. रूम्स आहेत आणि आम्ही जे राहतो ते स्विमिंग पूल. पूल व्ह्यू आहे त्याला. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, किड्ससाठी प्ले एरिया आहे, खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. हे प्लेग्राऊंड आहे इकडे. इकडे सिटिंग एरिया आहे, इथे सेलिब्रेशनसाठी तुम्ही म्हणजे एक छोटा लॉन टाईप त्यांनी बनवलं आहे. सेलिब्रेशन करू शकता, पार्टी वगैरे करू शकता, कोणाचा बर्थडे किंवा कोणाला सरप्राईज वेडिंग ॲनिव्हर्सरी वगैरे करायची असेल तर घेऊ शकता. इकडे खूप जास्त थंडी वाटते मला, जास्त झाड. मला नुसती ना खेचत घेऊन जाते सगळ्या ठिकाणी, सगळं दाखवते. हिच्यामुळेच मला सगळं बघायला मिळतं, नाही तर काय मला एवढं काय आयडिया पण नसते. इकडे रिसॉर्टचं किचन इकडे आहे. क्वालिटी फूडमध्ये खूप सुंदर, क्वांटिटी क्वालिटी दोन्ही. फायनली आमचं जेवण आलं आहे आफ्टर लॉंग टाईम. चिकन ग्रेव्ही. कुठलं चिकन? हंडी, चिकन हंडी, जिरा राईस आणि चपाती. अरे ही अशीच मला व्लॉग काढताना ना हसत असते. मला कॉन्फिडन्स देत नाही ती, माझा कॉन्फिडन्स लेवल एकदम डाऊन करून टाकते. फक्त सर्व करण्यात एक्सपर्ट आहे, तोंडाला पाणी बघायच्या. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी 6 वाजता उठून आम्ही आता बाहेर आलो आहे. झोपा दोघांच्या पूर्ण झाल्यात आणि नाश्ता करायला. आलूचा पराठा आणि चहा. बायको माझी सकाळी चहा बिस्किट खाते आहे. पार्लेजी बिस्किट तिचं सगळ्यात फेवरेट बिस्किट आहे. इकडे आलू पराठा, इकडे दही आणि इकडे सॉस, आणि हा माझा चहा. मस्तपैकी ब्रेकफास्ट करणार आणि इकडून पुढच्या प्रवासासाठी निघणार. बॅक टू होम. फायनली गाईज आम्ही आता निघालो आहे आमच्या रिसॉर्टवरून. शेवटी आजचा विकेंड आमचा अशा प्रकारे चांगला एन्जॉय करून आम्ही निघालो आहे. या पुढचा प्रवास आता आमचा चालला एक म्यानमार गेटच्या इकडे जायचा विचार चालला आहे. आणि त्यात आता आम्ही इथून निघालो आहे. थोडा रस्ता खराब आहे आतमध्ये गावागावातून, जसं तुम्हाला काल दाखवला होता. आणि लेट्स सी पुढे काय बोल. खूप आहे फिरायचं, बट तेवढा आमच्याकडे आता टाइम पण नाहीये. आणि आमचं रिसॉर्ट हे मेन रोड पासून खूप आत होतं, त्यामुळे अराउंड 8 किलोमीटर आहे. मेन रोडलाच जायला आम्हाला खूप वेळ लागेल. अँड देन मग आम्ही 1-2 स्पॉट फिरू आणि देन वी विल गो बॅक टू होम. तर मग आम्ही आता आलो आहे म्यानमार गेट. हे इगतपुरीमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो. कुठे गेली पल्लवी? असा म्यानमार गेट आहे बघा इगतपुरीमध्ये. ए पल्लवी इकडे. ही ना यार मला व्लॉग काढायला देत नाही, फक्त रीलच्या मागे लागली आहे. अरे असा अशोक स्तंभ आहे इकडे. इथे गार्डन एरिया आहे, चांगल्या चांगल्या प्रकारचे मस्त अशी फुलं झाडं आहेत, बघू शकता तुम्ही. आणि घेऊन चालले वरती मला. म्हणजे चांगला टूर प्लेस आहे, छान असा प्लेस आहे, शांत एकदम. गगनगिरी महाराजांसारखं ना. 5-5:30च्या आतमध्येच घरी जायचं आहे, कारण की रात्रीच्या त्या ट्रॅफिकमध्ये मला फसायचंच नाही आहे. बरोबर. ओके गाईज, असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला असंच आमचा प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.